हा जो करार आहे ना, गांधी इर्विन करार, लक्षात घ्या, हा जो काळ आलेला आहे ना, हा 1931 चा करार आहे. बरं, आपल्याला ते लक्षात घ्या की क्रम म्हटलं ते अबकडच दिलेला आहे. बरं, क्रमानुसार अबकडच दिलेला आहे. कारण 1931 ला तो करार झालेला आहे. त्यानंतर ब चा आता फक्त अनपेक्षित लक्षात ठेवा. ब आता कधी गेले ते लक्षात नाही आपल्या. पण तिसरा म्हटलं तर दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानचा प्रवेश, म्हणजे लक्षात घ्या प्रवेश तेव्हा सुद्धा जेव्हा युद्ध सुरू होतं, म्हणजे 1939 ते 45च्या दरम्यान झालेला तो करार आहे. म्हणजेच काय, आपलं झालेलं युद्ध आहे ते लक्षात घ्या. म्हणजे काय 39, इथे जर समजा बघायला गेलं तर इथे किती येतात 1931, बरोबर आहे. त्यानंतर 1939 ते 45, बरोबर आहे. आणि त्यानंतर 1945 ते 46च्या दरम्यानचा हा क्रम आलेला आहे. म्हणजे अबकडचा क्रम आलेला असतो. हा पण ते कधी कधी काय लक्षात घ्यायचं, जर एखादी गोष्ट अशी समजा आता राजे पंचम जॉर्ज यांचा मृत्यू नाही लक्षात येत आपल्या, आता कोणाचा म्हणजे कुठल्या ब्रिटिश गव्हर्नरचा कधी मृत्यू झाला काही लक्षात नाही आपल्याला. फक्त सनावळ्यामध्ये जर बघायला गेलं आपल्या याच्यामध्ये, जेव्हा गव्हर्नर जनरल आपण इतिहासामध्ये बघतो, फक्त काय दिलंय, ज्यांनी त्या कार्यकाळ कोणत्या वर्षी भूषविला एवढंच दिलेलं आहे फक्त त्यांनी. त्याच्या व्यतिरिक्त दिलाय का काही नाही. मग कधी गेली की नाही दिलेलं असतं. मग यामध्ये मृत्यू, मग अशी एखादी गोष्ट लक्षात येतं, मग अशा गोष्टी काय करायच्या, तुम्ही ऑप्शनवरून एलिमिनेट करत न्यायच्या. म्हणजे त्यासाठी कमीत कमी 3 गोष्टी जरी तुम्हाला माहित असल्या तर तो एक घटनाक्रम लक्षात पकडू शकतो आपण. समजलं ना. प्रत्येकच गोष्ट तुम्हाला माहित असेल मी असं अपेक्षित आयोग पण नाही करत आपल्याकडून आणि स्वतःवरून आपण पण नाही करत. शेवटी इतिहास आहे. इतिहासामध्ये तुम्ही 100% देण्याचा प्रयत्न करता, पण 100% देणं कधीच कोणाकडून होत. सुरुवातीला काय झालं, पहिली गोलमेज परिषद झालेली, बरोबर. पहिल्या गोलमेज परिषदेच्या काळामध्ये काय झालं, त्यानंतर गांधीजी तर थोडे नाराज होतेच. मग गांधींनी काय केलं, गांधीजींनी आणि काही त्यांची सोबती सवंगडी, म्हणजेच तेज बहादूर सप्रू, बरोबर. मग असे जे काही सवंगडी होते त्यांची 2 ते 3 देईलच पुढे नाव आहेच. तर यांनी काय केलं, एरविन यांच्याशी त्यांची भेट घडवून आणून दिली. मग एरविन यांच्याशी भेट घडवून आणली, त्यांची मीटिंग झाली त्या ठिकाणी त्यांच्या भेटमध्ये काही त्यांच्या चर्चा झाला. त्या चर्चेमध्ये तो काळ होता 1929-30 दरम्यानचा, बरोबर 30चा. तर त्या काळामध्ये आणि पहिली तर गोलमेज परिषद झालेलीच होती किंवा तोच योगायोग मागे पुढे. तर त्या काळामध्ये त्यांनी 1931चा जो करार झाला, म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस ते बसले बैठकीमध्ये, तर बैठकीमध्ये बसल्यानंतरच त्यांनी जो चर्चेतूनच एक प्रकारे त्यातून एक तो करारच बाहेर पडला त्यातून. मग काही गांधीजींनी काही अटी ठेवल्या, काही अटी त्यांनी ठेवलेल्या, दोन्ही अटी मान्य केल्या. पण हा करार परमनंट होता, तात्पुरता होता. गांधीजींनी म्हटलं त्यामध्ये की पुढे मुद्दे दिलेलेच आहे की राजकीय पक्ष, जे राजकीय नेते होते बघा, राजकीय बरं, फौजदारी नाही, शब्द लक्षात घ्या. होऊ शकेल एखाद्या वेळेस आयोग फौजदारी टाकेल त्या ठिकाणी. तर राजकीय नेत्यांना त्यांनी काय केलेलं होतं, अटक केलेली होती, त्यांना सोडवणं, बरोबर आहे. मिठावरील कर लागलेला होता तो काढा, बरोबर आहे, त्याविषयी. म्हणजे अशा पद्धतीने काय केलेलं होतं, अशा पद्धतीने जवळपास 6 ते 7 त्यामध्ये त्यांनी मागण्या इर्विन यांच्या समोर ते ठेवलेल्या होत्या. मग इर्विननी पण मागण्या तेच केलेल्या होत्या. काही 3 गोष्टी केलेल्या होत्या त्यांनी. त्यामध्येच काय, तुम्ही दुसऱ्या परिषदेला हजर राहायला पाहिजे काँग्रेस मंडळींनी, हा एक मुद्दा. अशा पद्धतीने त्यांनी 1-2 मुद्दे पुढे पण ठेवलेले होते, बरोबर. म्हणजेच कुठेही त्यांनी सत्याग्रह, हा पुन्हा सविनय कायदेभंग, हा जे चळवळ होती हे मागे घ्या. कारण सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरुवात झाली, 1930 त्याच दरम्यान सुरू झालेला. तोच दांडी यात्रेचा काळ, सविनय कायदेभंगाचा काळ, बरोबर आहे. आणि पहिली आणि दुसरी तिसऱ्या गोलमेज परिषदेचा काळ हा एकच जवळपास. तर त्याच वेळेस नेमकं त्यांची कायदेभंग, सविनय कायदेभंग चळवळ सुरू झालेली होती. म्हणजे त्याचमध्ये त्यांनी सोबत काय झालेलं होतं, मग यांनी मान्य केलं की ठीक आहे. मग यांनी लक्षात घ्या की कधी एखाद्या प्रश्न येतो की सविनय कायदेभंग चळवळ खालीपैकी कोणत्या करारानुसार मागे घेण्यात आली, तर गांधी इर्विन करार आले लक्षात. हे पण येतं कारण की त्यांची मागणी होती ना, ते त्यांनी, जेव्हा एखादी व्यक्ती मागणी ठेवतो तर दुसऱ्याही व्यक्ती मागणी ठेवतोच ना, त्या दुसऱ्या व्यक्ती, मग दोघांच्या मागण्या जेव्हा पूर्ण होतात तेव्हा कुठेतरी त्यामधून तिसरं काहीतरी त्यामधून उत्पन्न होतात, बरोबर की तेव्हा ते समजुतीचा करार म्हणा, समजूत या पद्धतीचा बाहेर पडतो त्यामध्ये. म्हणून लक्षात घ्या की गांधी इर्विन, मग अशा पद्धतीने काय झालं, गांधी इर्विन करार झाला. त्यांनी मागण्या मान्य केल्या, दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. महात्मा गांधी आले ना लक्षात की गेले, आणि फक्त एकमेव परिषद होती की दुसऱ्याच परिषदेला हजर होते ते, तिसऱ्या परिषदेला परत नाही गेले ते. कारण ते जेव्हा रिटर्न आले
तर इकडे काही ठिकाणी त्यांनी काय म्हटलं होतं, सत्याग्रह हा परत मिठावरील कर रद्द करा हे मान्य केलेलं होतं एरविन यांनी. पण यांनी काय केलं होतं, काही व्यक्तींनी ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे, तलाव आहे, नदी नाले आहे, त्या ठिकाणी मिठावरील यांनी सत्याग्रह सुरू केलेलं होतं इतर लोकांनी. पण ज्या ठिकाणी नदी नाही, समुद्र किनारा नाही, तलाव नाही, मग अशा व्यक्तींनी काय केलं, अशा ठिकाणी जंगल सत्याग्रह केला. समजून घ्या बरं, हा क्रम सांगत आहे मी व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला तो समजायला पाहिजे की काय करणार आहे. त्याच्यावरती दुसरी गोष्ट डिपेंड असतं की त्यांनी जंगल सत्याग्रह सुरू केला. आणि मग शेवटी काय ब्रिटिश गव्हर्नमेंटनी मान्य केलं की तुम्ही दिलेला शब्द आणि आपण ज्या दोघांमध्ये झालेल्या ज्या अटी होत्या की करार, हा तुम्ही फॉलो नाही केला. आलं ना लक्षात. कारण सरकार आपलं महात्मा गांधी दुसऱ्या परिषदेला लंडन इथे गेले आणि नंतर परत इतरांनी काय केलं, ते इथे जंगल सत्याग्रह सुरू केले, म्हणजे नियम बंद केले. नियमाला फॉलो केलं का नाही. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं, परत त्यांची धरपकड सुरुवात झाली तिथेच, म्हणजे पकडायला, म्हणजे त्यांचा अटक करायला सुरुवात झाली. मग महात्मा गांधींनाही अटक. महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले आणि रिटर्न आले. का तर त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालंच नाही ना. म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं ना, मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा, हे वाक्य होतं. पाठ झालं असेल तुमचं पण. तेच वाक्य त्यावेळेस त्यांनी म्हटलं. आणि म्हणजे जे त्यांना पदरात पाडायचं होतं त्यांच्या पदरामध्ये पडलेलंच नाही त्या ठिकाणी. मग त्यांनी वापस आले. वापस आल्यानंतर त्यांनी शेवटी ते रागामध्ये नाही का, परत येतो आपण, परत आल्यानंतर आपण डायरेक्टली दिलेल्या गेम उपोषणाला बसले. तर डायरेक्टली उपोषणाला नाही बसले, ते परत आल्यानंतर त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटने अटक केली आणि अटक करून ते एरवाडा जेलमध्ये ठेवण्यात आले. आले लक्षात. कारण हा जो गांधी-एरविनचा कराराचा तो परिणाम झालेला होता की ते एरवाडा जेलमध्ये अटक केलेली. आलं लक्षात. हा फॉलो न झाल्यामुळे त्यांनी पूर्ण नाही केला, शब्द नाही दिलेला, शब्द पाळला नाही, म्हणून त्यांनी आले, अटक केली आणि त्यांच्यासोबत इतर ज्यांचे जे साथीदार होते त्यांना सुद्धा अटक केली आणि त्यांना ठिकाणी अटक करून त्यांना ठेवण्यात आलेलं. आणि त्याच काळामध्ये मग त्यांनी काय केलं, परत उपोषणाला बसले. आता आम्हाला हेही नाही पाहिजे ह्या गोष्टी. मग शेवटी डॉक्टर बाबासाहेबांनी आणि त्यांच्यामध्ये जो समझोता झालेला होता, ज्यांच्यासोबत जे एक प्रकारे एका दोघांमध्ये जे समजून एक निर्णयावरती पोहोचले आणि तिथून तो झालेला होता तो पुणे एरवाडा करार, तो 1932चा. त्याच्या अंतर्गत आधी जातीय वाद निवाडा झालेला होता. दुसऱ्या गोलमेज परिषदेला हे परत आले आणि तिकडे जातीय निवाडा ठरला. त्याची तारीख होती 16 ऑगस्ट 1932. तारीख तुम्हाला कंबाईनला विचारलेली आहेत मागे. तुम्ही प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन बघाल ना मागील, त्यामध्ये ही तारीख दिलेली आहे. म्हणून कधी काय करायचं, तारीख लक्षात ठेवा. गांधी एरविन करारची पण 1931 जरी आहे, पण त्याची पण तारीख आहे, मी देईलच पुढे तुम्हाला. समजलं का आता. म्हणजे ह्या तारीख तुम्हाला फार महत्वाच्या, डायरेक्टली विचारलीच आहे तारीख. एक सिंगल वन लाईनर मध्ये तो प्रश्न आलेला आहे, जातीय निवाडा या ठिकाणी. मग लक्षात ठेवा 16 म्हणजे 8 दुनी 16 आणि 16 दुनी 32. साधं सोपं लक्षात जरी ठेवा, नाही कन्फ्युजन जरी झालं. ऑगस्टचा 8वा महिना, 16 तारीख, 8 दुनी 16 आणि 1932 म्हणजे 19 जाऊ द्या, 32 आहे ना, 16 दुनी 32 आलं. म्हणजे सरळ तुमच्या लक्षात येण्यासारखं राहत. समजलं ना आता. म्हणजे त्यावेळेस झालेला तो दुसरा करार म्हणजे पुणे एरवाडा करार झाला, दोघांमध्ये झाला, डॉक्टर बाबासाहेबांमध्ये आणि महात्मा गांधींमध्ये. आणि त्यानंतरची तिसरी गोलमेज परिषद आला. म्हणून तिसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर नव्हते, तर फक्त डॉक्टर बाबासाहेब, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब तर तिन्ही परिषदेला हजर होते. त्यांनी कधीच नियमाचं उल्लंघन नाही केलं. शांततेत जायचे, ज्यांची ते मागणी आहे ते मान्य करायची, परत यायची. त्यांना माहित होतं ना की माझं ताकद आहे तर लेखणी, पेन आहे माझी ताकद, जे काही आहे ते पुढे बघू काय करता येईल. आधी जे त्यांच्या मागण्या आहेत ते तर बघून घ्यायच्या. पण डॉक्टर बाबासाहेब आले आणि महात्मा गांधींनी कुठेतरी एका गोष्टीवरती अडून राहिले होते, मतदारसंघांवरती. आणि तोच मग पुढे आपल्याला दिसतो.